सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सध्या महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्यात। चंद्रकांत पाटील, संजय काका पाटील, सुहास बाबर यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक होतीये। सांगलीमध्ये जयंत पाटील यांना शह देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या 18 जागा जिंकत हा पक्ष सगळ्यात मोठा ठरलाय। मिरजच्या गेस्ट हाऊसमध्ये सध्या महायुतीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडतीये। सांगली जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं महायुतीकडून आता जो बैठक सत्र सुरू झालेलं आहे। सध्या आपण मिरजमधील गेस्ट हाऊसवर आलेलो आहोत, ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी भाजपचे मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील दाखल झाले. त्यापाठोपाठ अजित पवार राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर, अमोल बाबर, याशिवाय अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आणि माजी खासदार संजय काका पाटील हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या बैठकीमध्ये जनस्वराज्य पक्षाचे समित कदम देखील उपस्थित आहेत। सध्या ही बैठक मिरज येथील गेस्ट हाऊसवरती सुरू आहे आणि एकूण सांगली जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापनेच्या बाबतीमध्ये जो तिढा आहे, ज्या काही महायुतीमध्ये या ठिकाणी सत्ता स्थापन कशी करता येईल, मग भाजप, अजित पवार राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, जनस्वराज्य पक्ष यांच्या मतीनं या ठिकाणी ज्या काही नाराजी आहेत एकमेका पक्षा महायुतीमधील नेत्यामधील आमदारांच्यामधील, त्या नाराजी दूर करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची ठरू शकते आणि एकूणच महाविकास आघाडीकडून देखील सत्तेचा दावा या ठिकाणी केला गेला। याशिवाय अजित पवार राष्ट्रवादीनं पहिलं वर्ष जे आहे ते सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्याकडे राहावा अशी मागणी केलेली आहे। या सगळ्या मागण्या आणि सत्ता स्थापनेचा एकूण तिढा पाहता सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं महायुतीमधील या 3 प्रमुख पक्षांची ही बैठक सध्या मिरज येथील गेस्ट हाऊसवरती सुरू आहे। या बैठकीतून पुढे काय येतंय, या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदारांची नाराजी असो, अजित पवार राष्ट्रवादी यांची मागणी असो, या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडून काही तोडगा निघाला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरापर्सन योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, मिरज, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।